पुणे जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आज सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे घाट रस्त्यावर दरड आणि दगड कोसळण्याचा धोका वाढल्यानं पुणे वन विभागानं हा निर्णय घेतलाय। सुट्टीचा दिवस असल्यानं मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याचीही शक्यता होती। नागरिकांनी सिंहगड परिसरामध्ये जाणं टाळून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून सहस्त्रकुंड धबधब्यानं मनमोहक रूप धारण केले। सुमारे 100 फुटांवरून कोसळणाऱ्या जलधारा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते। वीकेंड असल्यानं पर्यटकांची पावलं आता धबधब्याकडे वळत आहेत। अधिक गर्दी अपेक्षित असल्यानं कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सहस्त्रकुंड परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला। हे दृश्य आपण पाहतोय सहस्त्रकुंड धबधब्याची ही दृश्य आहेत आणि हीच दृश्य पाहण्यासाठी, हाच नजारा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आता सहस्त्रकुंड धबधब्याकडे जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। सततच्या पावसामुळे मालेगावातील मोसम नदीला पूर आलाय। बागे महमूद परिसरातील नोमानी पूल पाण्याखाली गेला असून अनेक वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं। दरम्यान खबरदारी घेण्याऐवजी एक लहान मुलगा पुराच्या पाण्यात पोहण्याचा स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। काही दिवसांपूर्वी याच परिसरात एक मुलगा पुरात वाहून गेला होता आणि त्या मुलाचा मृतदेह 3 दिवसांनंतर मिळाला। तरीही स्टंटबाजी सुरूच असून पालकांनी मुलांना अशा जीवघेण्या प्रकारांपासून दूर ठेवावं असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। मैं आप लोगों से ये गुजारिश करता हूँ कि इस बात का डर खौफ भी नहीं है कि ये बहता पानी है और बहुत बड़ी तादाद में जो है तो पानी छोड़ा गया है। धुळे शहराजवळील लळिंग कुरण परिसरामध्ये धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या काही तरुणांचा बेजबाबदारपणा एका तरुणाच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती। काही तरुण लळिंग कुरणातील धबधबा पाहण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी धबधब्याच्या वरच्या भागामध्ये तरुण धोकादायक पद्धतीनं पाण्यात उलटबाजी आणि हुल्लडबाजी करत होते आणि यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला। एक तरुण प्रवाहाच्या मध्यभागी अडकून पडला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत संबंधित तरुणाला जवळील झाडावर चढण्याचा सल्ला दिला आणि त्यानुसार तरुणानं झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला। दृश्य आपण पाहतोय, या पाण्याच्या प्रवाहात हा तरुण वाहून जात होता आणि त्यानंतर काही तरुणांनी त्याला झाडावर चढण्याचा सल्ला दिला। त्यानंतर तो झाडावर चढला आणि स्वतःचा जीव वाचवला। त्यावेळची ही दृश्य, झाडावर चढून एका फांदीवर तो बसला। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये तापी नदीच्या पुराच्या बॅकवॉटरनं आणि सलग झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं। पिंपरी आणि कुरखळी परिसरातील शेकडो एकरांवरील कापूस, मका, सोयाबीन, बाजरीसह खरीप पिकं पाण्याखाली गेली असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला। आता दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं असून तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई, मोठं बियाणं आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा 82.18% पोहोचलेला आहे। धरणामध्ये 50,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे। उजव्या कालव्यातून 1100 क्युसेक विसर्ग, डाव्या कालव्यातून 700 क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे। गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा हा सगळा परिणाम आहे। गोदावरीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वेगानं सुरू झालेली आहे। तर रविवारी सकाळी धरणामध्ये 50,000 क्युसेक वेगानं पाणी दाखल होत असून धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 82.18% पोहोचलेला आहे। सध्या उजव्या कालव्यातून 1100 आणि डाव्या कालव्यातून 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गुजरातमधील सुरत शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अधिक गंभीर बनली असून अनेक सखल भाग जलमय झाले। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांचं दैनंदिन जीवन प्रभावित झालं। काही भागांमध्ये घरांमध्येही पाणी शिरल्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। पूरस्थिती लक्षात घेऊन पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन बचाव पथकांकडून युद्ध पातळीवर मदत व बचाव कार्य राबवण्यात येते। पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना बोटी आणि अन्य साधनांच्या मदतीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून संवेदनशील भागांवर प्रशासनाचं विशेष लक्ष आहे।
गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शहर आणि ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली. सखल भागातील काही घरांमध्येही पाणी शिरलेलं आहे. प्रशासनानं नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन केलं. बचाव पथकं मदत कार्य करत असून पाणी उपसा आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न हे सुरू आहेत. हवामान विभागानं पुढील काळातही जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. गुजरातमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सततच्या पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरले, रस्त्यावर तर पाणीच पाणी दिसते. अशी सगळी परिस्थिती गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये पाहायला मिळते. मुसळधार पावसाचा कहर गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये झालेला आहे.